तिथे जम्मू काश्मीरमधून पंजाबकडे निघालेल्या एका मालगाडीनं अख्ख्या रेल्वे विभागाची झोप उडवली। ट्रेनचा लोको पायलट खाली उतरला आणि ट्रेन चालकाविनाच धावू लागली। तब्बल 84 किलोमीटरचं अंतर या ट्रेननं चालकाविनाच कसं नेमकं पार केलं याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया। या ट्रेनचा स्पीड आहे जवळपास 80 किलोमीटर प्रति तास। ही ट्रेन निघाली आहे जम्मू काश्मीरमधल्या कठुआ रेल्वे स्टेशनवरून पंजाबच्या दिशेनं। पण या ट्रेनमध्ये लोको पायलटच नाहीये। चालकाविना धावणाऱ्या ट्रेननं सकाळी रेल्वे विभागाची झोप उडवली। जम्मू काश्मीरमधल्या कठुआ रेल्वे स्टेशनवर ही ट्रेन थांबली होती, पण ट्रेनचं इंजिन चालू होतं। लोको पायलट खाली उतरला होता आणि याच वेळी ट्रेननं धावायला सुरुवात केली। मालगाडीनं हळूहळू वेगही पकडला। ताशी 80 किलोमीटर वेगानं ती सुसाट धावू लागली। कठुआ रेल्वे स्टेशनवरून ट्रेन लोको पायलटला सोडून धावू लागल्याचं रेल्वे विभागाच्या लक्षात आलं। यावेळी रेल्वे विभागानं पंजाबच्या पठाणकोटकडे जाणाऱ्या सगळ्या ट्रेन तात्पुरत्या थांबवल्या। सर्व रेल्वे क्रॉसिंग बंद करण्यात आले। एव्हाना मालगाडीनं जम्मू काश्मीर सोडून पंजाबमध्ये प्रवेश केला होता। पंजाबच्या पठाणकोटमध्ये रेल्वे अधिकाऱ्यांनी ट्रेन थांबवण्याचा प्रयत्न केला। मुकेरिया स्थानकाजवळ देखील ट्रेन थांबवण्याचा प्रयत्न झाला, पण ट्रेन थांबली नाही। अखेर पंजाबमधल्या ऊंची बस रेल्वे स्थानकाजवळ लाकडी स्पीड ब्रेकर लावून ट्रेन थांबवण्यात आली। पण तोपर्यंत ट्रेननं तब्बल 84 किलोमीटरचं अंतर पार केलं होतं। लोको पायलटच्या निष्काळजीपणामुळे अख्ख्या रेल्वे विभागाचे प्राण कंठाशी आले होते, पण सुदैवानं कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही। लोको पायलट विना तब्बल 84 किलोमीटर धावलेली ही ट्रेन भारताच्या इतिहासातली पहिलीच ट्रेन असेल। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।